महाराष्ट्रात आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारकरी भाविक भक्तांचा अलट महासागर उसळलाय। असे असताना प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील प्रसिद्ध विठ्ठलाच्या भव्य मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आषाढी एकादशी निमित्त मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली। लहान मुले पारंपरिक वेशभूषेत आल्याने वातावरण भक्तिमय झाले। भजन भक्तिगीते यामुळे वातावरण प्रसन्न झाल्याचे पाहावयास मिळत आहे। वारकरी लहान मुले मोठ्या संख्येने दर्शन घेऊन प्रसन्न होत आहेत, तर पंढरपूर येथे जाता आले नाही तरी कर्जत इथे विठ्ठलाचे दर्शन घेता येत असल्याने सारे सुखावत आहेत। म्हणजे आता माझं नाव स्नेहल सुनील खंडागळे, आम्ही शारदा मंदिरचे विद्यार्थी आहेत आणि आम्हाला म्हणजे आमचे आजी आजोबा सगळे पंढरपूरला जाऊन आलेत आणि आम्ही नाही जाऊन आलो, म्हणून आम्ही प्रति पंढरपूरमध्येच येऊन आमचं मन प्रसन्न होते। आम्हाला म्हणजे कळतं की पंढरपूरमध्ये कसं फील होत असेल। नमस्कार सर्व भाविक भक्तांना मी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो। आज या कर्जत शहरातील या उल्हास नदी काठी प्रति पंढरपूर आळंदी जी या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्या संकल्पनेतून ही तयार झालेली प्रति पंढरपूर आळंदी आणि आज आषाढी एकादशी निमित्त कर्जत तालुक्यातील खालापूर तालुक्यातील अनेक भाविक भक्तांनी या ठिकाणी दर्शनासाठी फार मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे। खरंच एक आमच्या कर्जतचं एक नाव आणि कर्जतचं एक चांगलं प्रतीक म्हणून आमदार साहेबांनी या ठिकाणी ही प्रति पंढरपूर आळंदीची स्थापना केली आणि या महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते या मूर्तीचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडला होता। आणि खरंच अतिशय एक कर्जतकर म्हणून अभिमान वाटतो की या कर्जत शहरामध्ये आमच्या अशा पद्धतीची वास्तू या आमदार साहेबांच्या माध्यमातून तयार झाली। मी सर्व कर्जतकरांच्या वतीने मी आमदार साहेब असतील, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।